सर, आज हडपसरच्या विठ्ठल तुपे या सभागृहामध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन सोहळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला आहे. अनेक लोकांना त्या ठिकाणी पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. कसं वाटतं तुम्हाला हा कार्यक्रम? साहित्य संमेलन हे महाराष्ट्राच्या अजेंड्यावरती पुष्कळ चालू आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून ते गुराख्याच्या साहित्य संमेलनापर्यंत आदिवासी साहित्य संमेलन, ख्रिश्चन, मुस्लिम सर्व प्रकारची साहित्य संमेलन चालू आहे. पण साहित्य सम्राट या नावाचं एकही संमेलन नसताना एक नवीन इतिहास निर्माण करणारी ही चळवळ विरोधास्तूर या वेगवेगळ्या कलावंतानं गेल्या अनेक वर्षापासूनची मेहनत घेऊन ती उभी केली. त्यांना साथ देणारे, त्यांच्या सोबतीनं काम करणारे अनेक लोक आहेत. संबंध महाराष्ट्र विनोदास्तुळांच्या या प्रयत्नामुळे जोडला गेला आहे. सांस्कृतिक साहित्यिक अशा प्रकारचा महाराष्ट्र हा विकसित करण्याच्या दृष्टीनं ही साहित्याची चळवळ अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देते आहे. 225 साहित्य संमेलनाचा प्रयोग करणं, कवी संमेलन भरवणं, रस्त्यापासून ते स्मशानापर्यंतची कवी संमेलनं भरवणं, सर्व जाती धर्माच्या कवींना, प्रतिभांना सन्मान करणं, त्यांना पुरस्कार देणं, त्यांची पुस्तकं प्रकाशित करणं ही अत्यंत एक ध्येयवादी माणसाची वेडी भूमिका आहे. कारण असा प्रकार व्यवहार कुठल्याही प्रकारचा नसताना वेडेपणा हे वेड्या माणसातच असतो आणि त्या वेडेपणातून या साहित्य संमेलनाची निर्मिती झाली आहे. ही चळवळ सर्व अर्थानं सर्वांसाठी उपयुक्त ठरलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र संस्कृती, मराठी संस्कृती, मराठी बाणा वाढवण्याच्या दृष्टीनं बहुभाषिक अशा प्रकारची कवी संमेलन आणि एकूण मराठी साहित्याची कवी संमेलन ही अत्यंत उपयुक्त ठरतात. यामध्ये मोहबा चव्हाणांचं योगदान आहे, दादासाहेब सोनवणे याच्यामध्ये आहे. सर्व प्रकारची माणसं, सर्व स्तरावरची माणसं आणि प्रतिभा, काव्य प्रतिभांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे आले, रसिक आले, कवी आले आणि त्यांचा सन्मान केला करण्यात आला. ही मला अभिमानाची गोष्ट वाटते आणि म्हणून विनोदास्तुळांच्या प्रयत्नाबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं मी अभिनंदन करतो. कारण अर्चनाताईच्या सहभागाशिवाय, सहकार्याशिवाय, सपोर्टशिवाय विनोदास्तूळ एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही आणि म्हणून या आस्तूळ जोडप्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून जे कलावंत आणि कवी आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो. सीताराम नरकेचंही योगदान या ठिकाणी महत्त्वाचं ठरलेलं आहे. अनेक लोक आहेत की जे महत्त्वाचे ठरले. अशा सर्वांच्या पालखीत वाहण्याची जी भूमिका आहे त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून विनोदास्तूळ हे नायक ठरलेले आहे. एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. आज या हडपसर नगरीमध्ये पहिल्यांदाच हे साहित्य संमेलन होतं आहे आणि तेही ऐतिहासिक साहित्य संमेलन म्हणावं लागेल. कारण ज्या बागेपासून, लोह्या उद्यानापासून चालू झालेले हे संमेलन आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेलं आहे आणि म्हणजेच रस्त्यापासून जे स्मशानभूमीपर्यंत जे काही कवी संमेलनाची ही धुरा चाललेले माणसापर्यंत पोचलेले विचार आहेत. आणि हे सगळे जे डॉक्टर श्रीपादजी सबनीस सर असतील, मोहबा चव्हाण असतील, फमू शिंदे असतील, असे प्रत्येक साहित्यिक, बबन पोद्दार सर असतील, या सर्व साहित्यिकांनी आम्हाला जी साथ दिली, आम्हाला जे विचारांचं मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनातून ही वाटचाल पुढे जात आहे. आणि असंच वाटचाल करत साहित्यातून समाज प्रबोधन कसं घडेल हे साहित्य सम्राट या मार्गाने वाटचाल करेल. आणि या सर्व साहित्यिकांना घेऊन फक्त मराठीच नाही तर बहुभाषिक साहित्यिक जे हिंदी, उर्दू, इंग्रजी असे सगळ्याच साहित्यिकांना घेऊन ही साहित्य सम्राट संस्था आज कार्य करत आहेत. फार काश्मीरपासून आपले मध्य प्रदेश, गुजरात इथूनही कवी आलेले असतात आपल्याकडे आणि त्या बहुभाषिक कवितेसाठी. कारण आपला एकच विचार होता की साहित्यिकांचे विचार हे संतांचे विचार असतात, एकीचे विचार असतात आणि सगळ्यांचे चांगले विचार असतात आणि म्हणून साहित्यिकांचे विचार एकमेकांना मिळावे. त्यामुळे बहुभाषिक जर साहित्यिक एकत्र आले तर कुठलंही वनवासी साहित्य असेल, महिलावादी साहित्य असेल असा भेद न राहता आपलं साहित्य हे साहित्य सम्राटासारखं थोर राहील, विचारांनी थोर होईल आणि प्रत्येकजण सम्राटासारखा शोभून दिसेल आणि साहित्य निर्माण करेल. या अशा प्रकारचं साहित्य संमेलनाला संधी मिळत असते. नमस्कार, मी डॉक्टर अलका नाईक मुंबईहून आले आहे आजच्या या कार्यक्रमासाठी. साहित्य सम्राटचा 225वा जो हा साहित्य संमेलन आहे त्यासाठी मी मुंबईहून आले आहे. खास मी एक समाजसेविका आहे, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे, लेखिका, कवयित्री आहे आणि
अवयवदान विषयक कार्य म्हणून माझं पुस्तक मी स्वतः सगळीकडे लोकांना देते. त्याच्याबद्दलची जी पॅम्पलेट्स आहेत ती सर्वांना वाटत असते आणि त्याचं महत्त्व पटवून सांगत असते. आजचा हा जो कार्यक्रम आहे साहित्य संमेलनाचा, यामध्ये आपले श्रीपाल सबनीस आजचे अध्यक्ष आहेत आणि कवी संमेलन अध्यक्ष आहेत मभा चव्हाण. तर अनेक साहित्यिक मान्यवर ह्याच्यात आलेले आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या मार्गदर्शनपर भाषणाने संपूर्ण साहित्य संमेलन असं उपकृत झालेलं आहे. आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो आहे की विविध तळागाळातून आलेल्या बहुभाषिक कवी संमेलनाला ह्यांनी उत्तेजना दिलेली आहे आणि ह्या कवींना पुरस्कृत करण्यात येत आहे. ते सुद्धा कुठली अपेक्षा नसताना केवळ कवींना पुढे आपण आणावं आणि त्यांना एक नवीन दिशा द्यावी यासाठी. म्हणजे प्रतिष्ठित मान्यवर आहेत त्या व्यतिरिक्त अनेक जे असे उपेक्षित आहेत किंवा आपल्याला ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही असा मंच उपलब्ध करून देण्यासाठी विनोद अष्टूर अध्यक्ष साहित्य सम्राट पुणे हडपसर यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना सततः धन्यवाद देतो. हडपसरच्या तुपे सभागृह नाट्यगृहामध्ये जो साहित्य सम्राट या संस्थेच्या वतीनं फार भव्य कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये अनेक गुणी लोकांचा सत्कार करण्यात आला. देशविदेशातून आलेल्या लोकांचाही त्यामध्ये समावेश आहे. ज्यांनी 2 पुस्तकं प्रकाशनासाठी म्हणून या ठिकाणी दिली ते डॉक्टर कदम यांच्याही पुस्तकांचा इथे प्रकाशन समारंभ झाला. अमेरिकेमध्ये राहून त्यांनी पाहिलेलं तिथलं जीवन आणि भारतीय जीवन याचा तौलनिक अभ्यास त्यांच्या या पुस्तकांच्या मधून त्यांनी लोकांसमोर ठेवला. हे मला कौतुकास्पद वाटतं.